हॅलो. या टॉकमध्ये आपण पुढचे काही रिझल्ट्स बघणार आहोत. त्यापैकी पहिला एक रिझल्ट आहे बघा, मी इथे स्टेटमेंट लिहितो. इन एनी ग्राफ नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस इज इव्हन, असं स्टेटमेंट आहे. तुम्ही कुठलाही ग्राफ कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये असणारे टोटल नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस, हे जे काही काउंट आहे, हा इव्हन असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण नेहमीप्रमाणे एक ग्राफ कन्सिडर करूया. जी ग्राफ विथ पी व्हर्टायसेस, क्यू एजेस, त्यापैकी त्यातले व्हर्टायसेस V1, V2, V3 अँड सो ऑन अप टू VP असे पी व्हर्टायसेस आहेत असं आपण अज्युम करूया. आता ऑड व्हर्टेक्स आणि इव्हन व्हर्टेक्स ही डेफिनेशन आपली झाली आहे की एखाद्या व्हर्टेक्सची डिग्री जर इव्हन असेल तर त्याला आपण इव्हन व्हर्टेक्स आहे असं मेन्शन करतो, आणि एखाद्या व्हर्टेक्सची डिग्री जर ऑड असेल तर त्याला आपण तो ऑड व्हर्टेक्स आहे असं आपण कन्सिडर करतो. मग आता इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ग्राफ मधले पी व्हर्टायसेस पैकी काही व्हर्टायसेस जे काही ऑड असणार आहेत, तो जो काही काउंट आहे तो आपल्याला इव्हन आहे असं प्रूव्ह करायचं आहे. आता मुळात कोणताही ग्राफ कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये काही व्हर्टायसेस इव्हन असणार, काही व्हर्टायसेस ऑड असणार. त्याच्या पलीकडे तिसरी केस काही अशी नसते. मग आपण काय करूया की हे जे काही पी व्हर्टायसेस आहेत त्यांना आपण दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड करू, के व्हर्टायसेस आणि एल व्हर्टायसेस. आणि ते जे काही व्हर्टायसेस आहेत ते आपले के प्लस एल म्हणजे इक्वल टू पी असेल. पण त्यातलं के म्हणजे काय की ते सगळे इव्हन व्हर्टायसेस आहे, आणि एल म्हणजे काय की ते सगळे ऑड व्हर्टायसेस आहे. म्हणजे आपण विदाउट लॉस ऑफ जनरलिटी अज्युम करूया V1, V2 अँड सो ऑन अप टू VK हे सगळे इव्हन व्हर्टायसेस, आणि VK प्लस वन, VK प्लस टू पासून पुढचे सगळे जे काही आहेत VP पर्यंत हे ऑड व्हर्टायसेस आहेत. म्हणजे हे टोटल एल व्हर्टायसेस आहेत आणि हे टोटल के व्हर्टायसेस आहेत. त्यामुळे के प्लस एल इक्वल टू तुम्हाला पी मिळेल. ओके. आता इव्हन व्हर्टायसेसना आपण V1, V2, VK पर्यंतच म्हणूया. ऑड व्हर्टायसेसना सपोज आपण कन्सिडर करूया की W1, W2 अँड सो ऑन अप टू WL असे एल व्हर्टायसेस. मी काय केलं, फक्त रिलेबलिंग केलं की VK प्लस वन व्हर्टेक्स जो आहे त्याला मी W1 कन्सिडर केला, W2 अँड सो ऑन अप टू WL. म्हणजे थोडक्यात काय की हे के व्हर्टायसेस आणि हे एल व्हर्टायसेस असे मिळून तुमचे टोटल पी व्हर्टायसेस होणार. सो के प्लस एल इक्वल टू पी असणार. त्यापैकी हे सगळे माझे इव्हन व्हर्टायसेस आहेत. म्हणजे यातला मी कुठलाही व्हर्टेक्स कन्सिडर केला तर त्याची डिग्री ही काहीतरी एक इव्हन नंबर असणार. आणि हे सगळे व्हर्टायसेस ज्यावेळेस मी कन्सिडर करतोय त्यावेळेस ते सगळे ऑड व्हर्टायसेस आहेत. म्हणजे त्यातला कुठलाही व्हर्टेक्स मी कन्सिडर केला तर त्याची डिग्री ही ऑड असणार आहे. मग आता मला प्रूव्ह काय करायचंय की टोटल नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस इव्हन आहेत असं प्रूव्ह करायचंय. म्हणजेच मला फायनली प्रूव्ह करावं लागेल टू प्रूव्ह एल इज इव्हन नंबर. ओके. त्यातले व्हर्टायसेस म्हणजे W1 हा इव्हन आहे किंवा W2 हा इव्हन आहे असं नाही प्रूव्ह करायचंय, ते मुळात ऑड व्हर्टायसेस आहेत. पण असे किती आहेत तर टोटल एल आहेत. मग हा एल आकडा जो काही आहे तो आपल्याला इव्हन नंबर आहे असं प्रूव्ह करायचा आहे. मग आपण बघा काय करूया, तर हँडशेकिंग लेमा यूज करूया. हँडशेकिंग लेमा आपल्याला आधी काय सांगतो की ज्यावेळेस मी कोणताही ग्राफ कन्सिडर करतो त्यावेळेस समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय रनिंग फ्रॉम 1 टू पी इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ एजेस असं आपल्याला बाय हँडशेकिंग लेमा मिळतं. मग आता त्या हँडशेकिंग लेमावरनं मी ह्या ग्राफसाठी सुद्धा हे इक्वेशन असं लिहू शकतो. फक्त मी काय करेन, जी काही LHS आहे ना त्या LHS ला मी स्प्लिट करेन दोन पार्ट्स मध्ये. कसं, तर समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय रनिंग फ्रॉम 1 टू के प्लस समेशन ऑफ डी ऑफ डब्ल्यू जे रनिंग फ्रॉम 1 टू एल इक्वल टू 2Q. म्हणजे मी काय केलं, जे काही ग्राफ मधले व्हर्टायसेस होते त्या ग्राफ मधल्या व्हर्टायसेसना मी दोन पार्ट्स मध्ये सेपरेट केलं. इव्हन व्हर्टायसेसच्या डिग्रीजची ऍडिशन ही अशी लिहिली वेगळ्या एका टर्म मध्ये, आणि ऑड व्हर्टायसेसच्या डिग्रीजची ऍडिशन मी ही अशी सेपरेट मेन्शन केली. आणि RHS जी काही आहे ती माझी RHS तशीच राहणार. आता एक क्लिअर समजते आपल्याला की RHS ची व्हॅल्यू हा आपला काहीतरी एक इव्हन नंबर असणार, कारण 2 इंटू क्यू आहे ना. सो तो काहीतरी एक इव्हन नंबर असेल. आणि LHS जो काही आहे
त्या LHS मध्ये जर मी फर्स्ट टर्म कन्सिडर केली, ही फर्स्ट टर्म कन्सिडर केली, तर फर्स्ट टर्म काय आहे? तर फर्स्ट टर्म म्हणजेच ग्राफ मधल्या इव्हन व्हर्टायसेसच्या डिग्रीजची सम. मग ग्राफ मधल्या इव्हन व्हर्टायसेसच्या डिग्रीजची सम म्हणजेच काय, की याच्यामध्ये असणाऱ्या टर्म्स या सगळ्या इव्हन नंबर्स असतील आणि त्या सगळ्यांची सम असेल. ओके. मग आता के ची व्हॅल्यू काहीही असू दे, म्हणजे के हा ऑड असू दे किंवा इव्हन असू दे, इट डझंट मॅटर. इव्हन नंबर्स तुम्ही कितीही वेळा ऍड करा, तुम्हाला व्हॅल्यू काय मिळते? इव्हनच मिळणार ना. म्हणजे मी सपोज कन्सिडर केलं 2+2+4+6+8. ठीक आहे, मी आता इव्हन नंबर कन्सिडर केले, पण 1 2 3 4 5 इव्हन नंबर्स कन्सिडर केले, पण याची सम मला काय मिळणार आहे? इव्हन नंबरच मिळणार. किंवा मग मी सपोज कन्सिडर केलं 4+6+10+12+4+6, म्हणजे मी काय केलं? इव्हन नंबर्स इव्हन टाइम्स कन्सिडर केले, पण तरी सुद्धा मला सम इव्हनच मिळणार. म्हणजे थोडक्यात काय, इव्हन नंबर तुम्ही कितीही वेळा ऍड करा, तुम्हाला फायनल आन्सर इव्हन नंबरच मिळणार. मग जर असं असेल तर याच्यामध्ये ही जी काही माझी टर्म आहे ती इव्हन नंबर्स मी किती वेळा ऍड करतोय, तर के टाइम्स ऍड करतोय. आणि के मला इव्हन आहे की ऑड आहे माहित नाहीये, बट स्टील आय कॅन डेफिनेटली से दॅट धिस फर्स्ट टर्म जी काही आहे त्याची व्हॅल्यू ही इव्हन नंबरच असणार. ओके. फर्स्ट टर्मची व्हॅल्यू ही इव्हन नंबरच असणार आहे, कारण मी त्याच्यामध्ये सगळे इव्हन नंबर्स कन्सिडर करतोय आणि ते किती वेळा जरी ऍड केले तरी मला आन्सर इव्हन नंबरच मिळाला पाहिजे. ओके. मग आता या इक्वेशन मध्ये हे जर मी ए इक्वेशन कन्सिडर केलं, तर त्याच्यामध्ये मला RHS ला इव्हन नंबर मिळतोय, LHS ची फर्स्ट टर्म इव्हन नंबर मिळते. म्हणजेच मी समेशन डी ऑफ डब्ल्यू जे इक्वल टू जे रनिंग फ्रॉम 1 to L इक्वल टू 2Q मायनस समेशन डी ऑफ व्ही आय रनिंग फ्रॉम 1 to P, सॉरी 1 to K असं लिहू शकतो. पण होणार काय, की हे दोन्ही नंबर इव्हन नंबर आहेत, हा पण इव्हन आहे, हा पण इव्हन आहे. मग दोन इव्हन नंबरची सबट्रॅक्शन पण इव्हन नंबरच मिळायला पाहिजे. म्हणजेच मला फायनली काय समजतंय, की समेशन डी ऑफ डब्ल्यू जे जे रनिंग फ्रॉम 1 to L हा नंबर इव्हनच असायला हवा. ओके. इथपर्यंत बघा समजलंय का, की डी डी ऑफ डब्ल्यू जे ची सम ही मला काहीतरी एक इव्हन नंबरच मिळायला हवी. मला प्रूव्ह ऍक्च्युली काय करायचंय, तर एल हा नंबर इव्हन आहे असं प्रूव्ह करायचंय. आणि आतापर्यंत मला फक्त मिळालं काय, की समेशन डी ऑफ डब्ल्यू जे हे एक इव्हन नंबर मिळालं. पण ह्यातली मी कुठलीही टर्म कन्सिडर केली तर ती कशी असणार आहे, तर ऑड. कारण ती टर्म म्हणजे काय, तर ग्राफ मधल्या ऑड व्हर्टायसेसच्या डिग्रीजची ती सम आहे. म्हणजे मे बी 1+3+7+5+3 असं काय ना काहीतरी मला मिळणार आहे. मग आता ऑड नंबर्स मी जर ऑड टाइम्स कन्सिडर केले तर मला सम काय मिळणार? ऑड नंबर ऑड टाइम्स. ऑड नंबर मी जर ऑड टाइम्स कन्सिडर केले, म्हणजे मी 1, 3 आणि 7 या तिघांची सम घेतली तर मला 11 मिळेल. त्यानंतर 1, 7, 5 अशी सम घेतली तर मला 13 मिळेल. म्हणजे बेसिकली ऑड नंबर ऑड टाइम्स मी ऍड केले तर मला सम ऑड मिळते. आणि ऑड नंबर्स मी इव्हन टाइम्स ऍड केले तर मग मात्र मला सम इव्हन मिळणार. कारण 1, 3 म्हणजे 4 झाली, 1, 3, 7, 5 म्हणजे 12+4 म्हणजे 16 झाली. म्हणजे ऑड नंबर मी इव्हन टाइम्स ऍड केले तर मला इव्हन नंबर मिळेल, ऑड नंबर ऑड टाइम्स ऍड केले तर मला ऑड नंबर मिळेल. पण आता इथे दिसताना कसं दिसतंय, की ही जी काही टर्म आहे ना ही मला इव्हनच मिळते, पण त्यातले सगळे नंबर्स कसे आहेत, तर ते ऑड नंबर्स आहेत. मग सगळे नंबर जर ऑड असतील आणि मला फायनल सम इव्हन हवी असेल तर ते सगळे ऑड नंबर्स मला किती टाइम्स कन्सिडर करावे लागणार, तर इव्हन टाइम्स कन्सिडर करावे लागणार. मग सगळे नंबर जर तुम्हाला इव्हन टाइम्स कन्सिडर करायचे असतील तर त्याचंच मिनिंग काय झालं, की मला टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन कन्सिडर करावे लागणार. पण टोटल नंबर ऑफ टर्म्स म्हणजेच किती, तर त्याच्यामध्ये एल टर्म्स आहेत. कारण फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म असं करत तुम्ही एल टर्म्सच्या डिग्रीजची सम कन्सिडर करता ना. मग टोटल टर्म्स जर इव्हन हवे असतील तर त्याचंच मिनिंग आहे की एल शुड बी इव्हन नंबर. ओके. एल शुड बी इव्हन नंबर.
आणि मला तेच प्रूव्ह करायचं होतं की एल हा इव्हन नंबर आहे. ओके, म्हणजे माझं इथे प्रूफ संपलं. थोडक्यात बघा आपण काय काय केलं, आपण नोट्स मध्ये बघूया की टर्म बाय टर्म काय काय करत गेलो ते. बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की कोणताही ग्राफ कन्सिडर करा, नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस तुमचे इव्हन असणार. म्हणून मी एक जी ग्राफ कन्सिडर केला, पी व्हर्टायसेस, क्यू एजेस, त्याच्यानंतर के मी टोटल नंबर ऑफ इव्हन व्हर्टायसेस कन्सिडर केले, एल म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस कन्सिडर केले ग्राफ मधले. मग त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की एल हा इव्हन नंबर आहे. मग हँडशेकिंग लेमाने आपण ही टर्म मेन्शन केली. फक्त मग ही जी काही टर्म मेन्शन केली त्याला आपण दोन पार्ट्स मध्ये स्प्लिट केलं. V1 टू VK असे मी इव्हन व्हर्टायसेस कन्सिडर केले आणि W1 टू WL असे मी ऑड व्हर्टायसेस कन्सिडर केले. त्यामुळे LHS जी काही आहे ती अशी मला दोन पार्ट्स मध्ये लिहिता आली. RHS मी आहे तशीच ठेवली. पण मग याच्यामधली ही टर्म माझी इव्हन झाली, त्याच्यानंतर ही टर्म सुद्धा माझी इव्हनच झाली, कारण ते सगळे इव्हन व्हर्टायसेस आहेत, म्हणजे इव्हन व्हॅल्यूज आहेत. मग इव्हन मी किती वेळा ऍड केल्या, ऑड टाइम्स किंवा इव्हन टाइम्स डझंट मॅटर, कारण मला के ऑड आहे की इव्हन आहे माहित नाहीये. त्यामुळे तरी सुद्धा फर्स्ट टर्म मला इव्हन नंबर मिळतो. मग ही इव्हन आहे, त्याच्यानंतर हे पण इव्हन आहे, म्हणजे धिस शुड बी इव्हन, हे पण इव्हन असायला पाहिजे. पण मग त्याच्यामधले ते जर मला इव्हन हवे असतील तर बेसिकली त्यातल्या टर्म सगळ्या कशा असणार आहेत तर ऑड असणार आहे. ओके, प्रत्येक टर्म याच्यामधली ही ऑड असेल, कारण ते ऑड व्हर्टायसेस आहेत ना आणि त्यांच्या डिग्रीज आहेत. मग ही टर्म मला इव्हन करण्यासाठी ते जे काही नंबर ऑफ टर्म्स आहेत त्या मला कंपल्सरी इव्हनच घ्याव्या लागणार, कारण ऑड नंबर बी ऑड टाइम्स ऍड केले की मला ऑडच व्हॅल्यू मिळते. त्यामुळे मला ते इव्हन नंबरच कन्सिडर करावे लागतील, म्हणजेच मला एल ची व्हॅल्यू हा इव्हन नंबर कन्सिडर करावा लागेल. म्हणजेच ग्राफ मधले टोटल नंबर ऑफ ऑड व्हर्टायसेस हे माझे इव्हन झाले. ठीक आहे, बघा हा व्यवस्थित रिझल्ट समजलाय का? हे सुद्धा आपल्याला पुढे कुठे ना कुठेतरी यूज करावं लागेल. ठीक आहे, पुढचा बघा सोपा आहे एकदम. देअर डज नॉट एक्झिस्ट अ क्युबिक ग्राफ ऑन ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की क्युबिक ग्राफ म्हणजे काय, ग्राफ मधल्या प्रत्येक वर्टेक्सची डिग्री 3. तर असा जो काही क्युबिक ग्राफ असेल तो ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर आपल्याला तयार करता येत नाही. आता प्रिव्हियस रिझल्ट जर तुम्ही यूज केला तर त्याने सुद्धा आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करता येईल, किंवा आपण अजून एका वेगळ्या पद्धतीने इथे प्रूव्ह करून बघू. कारण प्रिव्हियस रिझल्ट आपल्याला काय सांगतो की ग्राफ मध्ये ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस हे कायम इव्हन असायला पाहिजेत, आणि क्युबिक ग्राफ म्हणजे काय की ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 3, म्हणजे ते ऑड व्हर्टेक्स झाला ना तो. मग सगळे व्हर्टायसेस ऑड व्हर्टायसेस आहेत आणि ते जर मी ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर कन्सिडर केले, म्हणजे 3 क्युबिक ग्राफ ऑन 5 व्हर्टायसेस, क्युबिक ग्राफ ऑन 7 व्हर्टायसेस, क्युबिक ग्राफ ऑन 9 व्हर्टायसेस, तर ते चालणार नाही ना, कारण मग ग्राफ मध्ये ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस हे म्हणजे ऑड व्हर्टायसेस तुमचे ऑड नंबर टाइम्स होतील. सो तसं पण तुम्हाला एक प्रूव्ह करता येईल, ते तुम्ही ट्राय करून बघा. इथे बघा कसं प्रूव्ह केलंय. ग्राफ कन्सिडर केला, तो क्युबिक ग्राफ आहे आणि तो ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर आहे असं अज्युम केलं. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की देअर डज नॉट एक्झिस्ट अ क्युबिक ग्राफ ऑन ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजे थोडक्यात काय की हा रिझल्ट आपण कॉन्ट्रॅडिक्शन मेथडने प्रूव्ह करणार आहोत. म्हणून मी सुरुवातीला अज्युम केलं की क्युबिक ग्राफ आहे आणि तो ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर आहे, त्यामुळे मला पी ची व्हॅल्यू मला ऑड मिळेल, कारण पी म्हणजेच ग्राफ मधले टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि आपण अज्युम करतोय की ग्राफ हा ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर एक्झिस्ट होतोय. आता जी क्युबिक ग्राफ आहे त्यामुळे ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 3 असणार. ओके, त्याच्यानंतर ग्राफ मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री जर 3 असेल तर मुळात मला ग्राफची डिग्री सम जी काही आहे ना ती मला 3 इंटू टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस असं मेन्शन करता येईल. म्हणजे हँडशेकिंग लेमाने आपण काय म्हणतो, समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय इक्वल टू 2Q असं आपण हँडशेकिंग लेमाने म्हणतो. पण इथे मला माहिती आहे ना की जी क्युबिक ग्राफ आहे त्यामुळे प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री 3 असणार. मग असे जे काही व्हर्टायसेस असतील त्यांच्या डिग्रीजची सम म्हणजेच मला 3P एवढी मिळणार आहे. ओके, सो ही मला 3P एवढी मिळाली. त्यापैकी P माझा कसा आहे तर तो ऑड नंबर आहे. मग P जर ऑड नंबर असेल तर मला 3P ची व्हॅल्यू ही सुद्धा ऑड मिळायला हवी, कारण 3 म्हणजे दोन ऑड नंबर्सचा प्रॉडक्ट हा ऑड नंबर असतो. मग 3 ऑड आहे
पी सुद्धा ऑड आहे असं तुम्ही अज्युम करताय, म्हणजे 3p ची व्हॅल्यू तुम्हाला ऑड मिळेल, म्हणजेच डिग्री सम तुम्हाला ऑड नंबर मिळाला. पण बाय हँडशेकिंग लेमा डिग्री सम काय असते, तर इट इज इक्वल टू 2 इंटू नंबर ऑफ एजेस. पण त्यातलं इम्पॉर्टंट काय, की डिग्री सम इज ऑलवेज अन इव्हन नंबर. मग आता मला काय मिळालं, की डिग्री सम इक्वल टू 3p अँड इट इज इक्वल टू ऑड नंबर. कारण 3 ऑड आहे, पी सुद्धा ऑड आहे, सो 3p पण ऑड होणार. पण मग हे असं चालेल का, तर नाही चालणार. म्हणजेच काय, की आपण जे काही अज्युम केलं होतं ना, ते चुकीचं आहे. हे आपल्याला कॉन्ट्रडिक्शन का मिळालं, कारण हँडशेकिंग लेमाला प्रॉब्लेम येणार. मी जर पी ऑड नंबर आहे असं कन्सिडर केलं आणि क्युबिक ग्राफ कन्सिडर केला, तर प्रत्येक वर्टेक्सची डिग्री 3, त्यामुळे डिग्री सम इक्वल टू 3p, म्हणजेच समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय आय रनिंग फ्रॉम 1 टू p इक्वल टू 3p. पण बाय हँडशेकिंग लेमा इट मस्ट बी इक्वल टू 2q. पण 2q आणि 3p या व्हॅल्यू म्हणजे सेम नसणार इथे, कारण इथे p ऑड आहे त्यामुळे 3p ऑड झाला. पण क्यू ची व्हॅल्यू काही असली तरी 2q इव्हनच असणार आहे, त्यामुळे ते मॅच होणार नाही. म्हणजे आपल्याला हँडशेकिंग लेमाला प्रॉब्लेम आला, म्हणजेच आपलं अझम्पशन जे काही होतं ते रॉंग आहे. देअरफॉर p कॅनॉट बी अन ऑड नंबर. म्हणजेच मी म्हणू शकतो, देअर डज नॉट एक्झिस्ट अ क्युबिक ग्राफ ऑन ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस. ठीक आहे, आपल्याला क्युबिक ग्राफ ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस वर तयार करता येणार नाही. सो इथे कॉन्ट्रडिक्शन मेथडने रिझल्ट प्रूव्ह केलाय. मी जसं सुरुवातीला म्हटलं, की प्रिव्हियस रिझल्टचा यूज करून सुद्धा तुम्हाला हा रिझल्ट प्रूव्ह करता येईल. कारण क्युबिक ग्राफ म्हणजे सगळे व्हर्टायसेस ऑड व्हर्टायसेस, आणि मी जर ऑड व्हर्टायसेस ऑड नंबर ऑफ टाइम्स कन्सिडर केले तर ते मुळात शक्यच नाही ना, कारण कुठल्याही ग्राफमध्ये ऑड व्हर्टायसेस हे इव्हन टाइम्स असतात. त्यामुळे त्याने पण आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करता येणं शक्य आहे. ठीक आहे, हे छोटे छोटे रिझल्ट आहेत, हे आपण पटपट बघत जाणार. नंतर आपल्याला काही मोठे रिझल्ट पण बघायचे. आता याचीच अजून एक जनरलाइज केस काय आहे बघा. इफ के रेग्युलर ग्राफ एक्झिस्ट ऑन पी व्हर्टायसेस, देन आयदर पी और के इज अन इव्हन नंबर. मी जर के रेग्युलर ग्राफ कन्सिडर केला, म्हणजे काय, ग्राफ मधल्या प्रत्येक वर्टेक्सची डिग्री के, आणि असा मी पी व्हर्टायसेस वरचा ग्राफ कन्सिडर केला, तर पी किंवा के यापैकी कुठला तरी एक नंबर इव्हन असायला पाहिजे. ठीक आहे, आता पी आणि के दोन्ही ऑड नंबर्स असतील तर काय होईल, ते आपण कन्सिडर करणार आणि मेन्शन करणार. बघा, सुरुवातीला जी ग्राफ कन्सिडर केलाय, जी पी क्यू ग्राफ आहे आणि तो के रेग्युलर ग्राफ आहे. त्यामुळे काय होणार, की ग्राफ मधल्या प्रत्येक वर्टेक्सची डिग्री ही मला के मिळेल. आता ग्राफ मध्ये टोटल माझे पी व्हर्टायसेस आहे. ठीक आहे, ग्राफ कंटेन्स पी व्हर्टायसेस, त्यामुळे डिग्री सम मला केपी मिळेल. कारण समेशन ऑफ डी ऑफ व्ही आय आय रनिंग फ्रॉम 1 टू पी इक्वल टू, मी असंच मेन्शन करणार की पी इंटू के, कारण पी व्हर्टायसेस आणि प्रत्येकाची डिग्री के, त्यामुळे मी डायरेक्टली केपी मेन्शन करू शकतो. दरवेळेस असं होणार नाही, वेगवेगळ्या व्हर्टायसेसचे डिग्रीज वेगवेगळ्या असतील तर आपल्याला सम घ्यावे लागेल. पण आता इथे मी पटकन सांगू शकतो, कारण प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री केच आहे आणि पी व्हर्टायसेस आहेत, सो केपी. मग आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, की केपी पैकी के किंवा पी कुठला तरी एक नंबर इव्हन असायला हवा. मग परत मी इथे कॉन्ट्रडिक्शन मेथडने जातो, की कोणताही नंबर इव्हन नाही. म्हणजेच काय, की सपोज पी आणि के हे दोनही नंबर्स ऑड नंबर्स आहे. ठीक आहे, मला रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे, आयदर पी और के मस्ट बी अन इव्हन नंबर. पण मी रिझल्ट कसा प्रूव्ह करतोय, तर कॉन्ट्रडिक्शन मेथडने प्रूव्ह करतोय. त्यामुळे मी काय अज्युम केलं, की के आणि पी हे दोनही नंबर्स माझे ऑड नंबर्स आहे. पण मग दोनही नंबर्स जर ऑड असतील तर मला केपी ची व्हॅल्यू परत मला प्रॉडक्ट हा ऑडच नंबर मिळणार, कारण दोन ऑड नंबर्सचा प्रॉडक्ट हा ऑड नंबर असतो. मग केपी जर मला ऑड मिळाला तर डिग्री सम मला ऑड मिळेल. पण मग डिग्री सम जर ऑड मिळाली तर परत एकदा हँडशेकिंग लेमाला मला प्रॉब्लेम येणार, जे मगाच्या थिअरम मध्ये झालं तसंच होतंय. फक्त मगाशी कसं होतं, ती स्पेशल केस होती, 3p मला सम मिळाली. इथे मला केपी सम मिळणार आहे, कारण के मला माहित नाहीये काय आहे. मग के आणि पी दोन्ही जर मी ऑड कन्सिडर केले तर के इंटू पी हा प्रॉडक्ट मला ऑड नंबर मिळणार, म्हणजेच मला डिग्री सम ऑड नंबर मिळेल. पण मग डिग्री सम जर ऑड नंबर मिळाला तर मला हँडशेकिंग लेमाप्रमाणे कॉन्ट्रडिक्शन मिळतंय. कारण डिग्री सम जी काही आहे ना, ही कायम माझा इव्हन नंबर असणार आहे. पण इथे मी जर दोनही व्हॅल्यूज ऑड कन्सिडर केल्या तर डिग्री सम ऑड होते, विच इज नॉट पॉसिबल. म्हणजेच माझं जे काही अझम्पशन होतं, की पी आणि के बोथ आर ऑड नंबर्स, हे रॉंग झालं. पी आणि के दोनही नंबर्स ऑड असतील असं होऊ शकणार नाही.
म्हणजेच काय की आयदर पी ऑर के मस्ट बी एन इव्हन नंबर. दोन पैकी कुठला तरी एक नंबर हा मला कंपल्सरी इव्हन नंबरच कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच माझा रिझल्ट प्रूव्ह झाला. इफ के रेग्युलर ग्राफ एक्झिस्ट ऑन पी व्हर्टायसेस देन आयदर पी ऑर के इज अन इव्हन नंबर. आणि मगाचा म्हणजे आधीचा रिझल्ट हा याची स्पेशल केस झाली, कारण त्याच्यामध्ये कसं होणार की तो थ्री रेग्युलर ग्राफच असणार आहे, क्युबिक ग्राफ ना. त्यामुळे तो थ्री आणि पी, मग यातला थ्री हा ऑड झाला, सो पी मस्ट बी इव्हन. म्हणून क्युबिक ग्राफ डझंट एक्झिस्ट ऑन ऑड नंबर ऑफ व्हर्टायसेस, असा तो रिझल्ट आहे. ही त्याची जनरलाइज केस झाली. ठीक आहे, एक लक्षात घ्या कायम की कोणताही रिझल्ट तुम्ही कोणत्याही वेने प्रूव्ह करू शकता. असं नाहीये की मी ह्याने सांगितलं म्हणजे ह्यानेच प्रूव्ह करायचं, कदाचित ह्याच्याही पेक्षा तुम्हाला अजून खूप सोपा वे सापडू शकेल. ठीक आहे, सो मॅथमॅटिक्स मध्ये कोणताही रिझल्ट कोणत्याही वेने प्रूव्ह करता येणं म्हणजे करता येऊ शकतो, आपण ट्राय करू शकतो. असं नाही की एकच वे असतो, तुम्हाला वेगवेगळे वेज असतात वेगवेगळ्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, सो हे पहिले तीन रिझल्ट आहेत की जे छोटे छोटे आहेत पण आपल्याला ते खूप वेळा वापरावे लागतील. तर आपण काही डेफिनेशन्स बघणार आहोत परत एकदा. त्यातली पहिली एक डेफिनेशन आहे सबग्राफ. जसं आपण सेट सबसेट कन्सिडर करतो तसंच ग्राफ सबग्राफ. बघा काय डेफिनेशन. अ ग्राफ एच इज कॉल्ड अ सबग्राफ ऑफ ग्राफ जी इफ vertex set of H is subset of vertex set of G and edge set of H is subset of edge set of G. म्हणजे काय की मुळात जी ग्राफ आहे आणि त्याचा आपल्याला एक सबग्राफ कन्सिडर करायचा आहे, त्याला मी एज असं कन्सिडर करतोय. मुळात आता ग्राफ पाहिजे म्हणजे त्याच्या ग्राफचा व्हर्टेक्स सेट आणि एज सेट या दोन तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय ग्राफ आपण तयार नाही करू शकत. म्हणून प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की एखादा नवीन ग्राफ तयार करायची वेळ आली ना, तर त्याचं व्हर्टेक्स सेट म्हणजे काय आणि एज सेट म्हणजे काय हे डिफाईन केलं की आपल्याला ग्राफ तयार करता येतो. मग इथे सुद्धा सबग्राफचा व्हर्टेक्स सेट आणि सबग्राफचा एज सेट म्हणजेच व्ही ऑफ एच आणि ई ऑफ एच हे दोन काय आहेत हे मेन्शन करून दिलंय. सो व्ही ऑफ एच इज सबसेट ऑफ व्ही ऑफ जी अँड ई ऑफ एच इज सबसेट ऑफ ई ऑफ जी. मग आता इथे बघा एक्झाम्पल काय दिलंय, एक जी ग्राफ दिलाय, त्याच्यामध्ये 5 व्हर्टायसेस आहेत, 5 एजेस आहेत. आता आपल्याला ह्याचा सबग्राफ तयार करायचा आहे. मग याचा सबग्राफ तयार करताना मी काय कन्सिडर करणार, तर ह्यातले काही व्हर्टायसेस घेईन आणि यातल्याच काही एजेस घेईन आणि मी एक जो काही नवीन ग्राफ तयार करेन त्याला मी म्हणेन सबग्राफ. मग आता ह्या जी ग्राफ साठी इथे एक H1 ग्राफ तयार केलाय. बघा काय काय घेतलंय, तर ए व्हर्टेक्स, बी व्हर्टेक्स आणि डी आणि सी असे 4 व्हर्टायसेस कन्सिडर केले आणि एजेस कन्सिडर केले आहेत. एसी एच कन्सिडर केली M5H, त्याच्यानंतर M4H, M1 आणि M3 अशा 4 एजेस कन्सिडर केल्या. मग हा जो काही माझा H1 ग्राफ तयार झाला हा झाला माझा दिलेल्या ग्राफसाठीचा एक सबग्राफ. ओके, तसंच H2 सुद्धा एक ग्राफ आहे. बघा H2 सुद्धा G चा सबग्राफच आहे, कारण G मधलेच व्हर्टायसेस आणि G मधल्याच एजेस चूज करून तो एक ग्राफ तयार केलाय. आता सपोज मी असं कन्सिडर केलं, बघा ए आणि बी व्हर्टेक्स आणि याला मी H3 ग्राफ कन्सिडर केला. ओके, चालेल, तरी सुद्धा हा माझा सबग्राफच होणार आहे, कारण मी असं मॅन्डेटरी नाहीये की ऍटलिस्ट एक तरी एज पाहिजे, असं काही नाही. तुम्ही दिलेल्या ग्राफ मधनच चूज करा. मग दिलेल्या ग्राफ मधला मी ए व्हर्टेक्स आणि बी व्हर्टेक्स चूज केला आणि ए बी ग्राफ मी तयार म्हणजे H3 ग्राफ तयार केला आणि मी तो सबग्राफ आहे असं म्हणू शकतो. पण सपोज मी जर असं कन्सिडर केलं असतं की ए बी आणि ह्याच्यामध्ये मी एज पण ऍड केली, पण मग आता मात्र ए बी मधली एज ही मुळात दिलेल्या ग्राफ मध्ये नाहीच आहे ना, आणि स्टील तुम्ही इथे नवीन ऍड केली आहे. मग अशा वेळेस मी ए आणि बी दोन्ही व्हर्टायसेस ग्राफ मधले घेतले, पण एज घेताना मात्र मी एक नवीनच एज ऍड केली जी मुळात दिलेल्या ग्राफ मध्ये नव्हतीच. मग अशा वेळेस ह्या ग्राफला दिलेल्या ग्राफचा मला सबग्राफ असं म्हणता येणार नाही. ओके, सो जेवढं ग्राफ मध्ये दिलेलं आहे त्याच पैकी आपण गोष्टी चूज करायच्या आहेत, व्हर्टायसेस, एजेस, ऍडजसन्सी सुद्धा तीच राहिली पाहिजे आणि मगच मी त्या नवीन ग्राफला दिलेल्या ग्राफचं सबग्राफ आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे H1 सबग्राफ आहे, H2 सबग्राफ आहे, बट H3 सबग्राफ नाही. ओके, दिलेला ग्राफ माझा कनेक्टेड ग्राफ आहे. बघा बाय डेफिनेशन कोणत्याही दोन व्हर्टायसेस मध्ये मला पाथ एक्झिस्ट होताना दिसतोय.
पण H1 ग्राफ आणि H2 ग्राफ जर बघितले तर H1 इज कनेक्टेड बट H2 इज नॉट कनेक्टेड. तो डिस्कनेक्टेड ग्राफ आहे. कारण ए आणि एफ मध्ये मला काही पाथच मिळत नाहीये किंवा सी आणि डी मध्ये मला काही पाथच मिळत नाहीये. मग H2 हा माझा डिस्कनेक्टेड ग्राफ झाला. सो ओरिजिनल ग्राफ म्हणजे जी ग्राफ हा कनेक्टेड होता, पण त्याचा एक सबग्राफ मला कनेक्टेड मिळाला, एक सबग्राफ मला डिस्कनेक्टेड मिळाला. म्हणजे असं होऊ शकतं की ओरिजिनल ग्राफ जो काही आहे तीच प्रॉपर्टी त्याचे सबग्राफ सुद्धा होल्ड करतील असं काही नाही. ठीक आहे, H1 मला कनेक्टेड मिळतोय पण H2 मात्र माझा डिस्कनेक्टेड ग्राफ झाला. सो असं होऊ शकतं. ओके, सो ही पहिली डेफिनेशन आहे आजच्या टॉक मधली सबग्राफची. आता जसा सबग्राफ आहे ना तसंच थोडासा चेंज करून आपल्याला अजून एक डेफिनेशन बघायची ती म्हणजे स्पॅनिंग सबग्राफ. ठीक आहे, आपण फक्त एक नवीन शब्द त्याच्या मागे ऍड केला, स्पॅनिंग सबग्राफ. आता स्पॅनिंग सबग्राफ आणि सबग्राफ मध्ये फरक काय? तर एक सिंपल फरक आहे की ज्यावेळेस आपण सबग्राफ म्हणतो त्यावेळेस त्या सबग्राफचा वर्टेक्स सेट हा ओरिजिनल ग्राफच्या वर्टेक्स सेटचा सबसेट असतो. स्पॅनिंग सबग्राफ मध्ये मात्र इक्वॅलिटी मिळते. व्ही ऑफ एच आणि व्ही ऑफ जी हे एक्झॅक्टली सेम असतात. एच सेट परत एकदा सबसेटच आहे की ई ऑफ एच इज सबसेट ऑफ ई ऑफ जी, पण वर्टेक्स सेट हा जी ग्राफचा आणि एच ग्राफचा हे एक्झॅक्टली सेम असले पाहिजे. मग मिळणारा माझा जो काही ग्राफ आहे तो मात्र माझा होणार स्पॅनिंग सबग्राफ. मग इथे जी ग्राफ जो काही दिलाय त्याचा जर मला स्पॅनिंग सबग्राफ तयार करायचा असेल तर मला 5च्या 5 व्हर्टायसेस कन्सिडर करावे लागणार. ठीक आहे, एजेस असं काही नाहीये की सगळ्याच एजेस घ्याव्या लागतील. तुम्ही एजेस त्यातल्या ठराविक घेतल्या तरी चालणार आहे, पण व्हर्टायसेस मात्र मला सगळे कन्सिडर करायचे. मग इथे हा जो काही जी ग्राफ आहे त्याच्यासाठी एच हा माझा सबग्राफ तर आहेच. ठीक आहे, तो सबग्राफ असणारच आहे आणि प्लस तो स्पॅनिंग सबग्राफ सुद्धा आहे कारण व्हर्टायसेस मी सगळे कन्सिडर केले. सपोज मी असं काहीतरी कन्सिडर केलं की डी सी ई ए आणि बी. ठीक आहे, बी ए सी डी आणि ई असे मी व्हर्टायसेस कन्सिडर केले तरी सुद्धा हा माझा स्पॅनिंग सबग्राफच होणार कारण मी व्हर्टायसेस सगळे घेतलेत ना. ठीक आहे, जोपर्यंत मी व्हर्टायसेस कुठलाही स्किप करत नाही तोपर्यंत मला त्याला स्पॅनिंग सबग्राफ आहे असं मेन्शन करता येईल. पण सपोज याच्यामध्ये मी म्हटलं तसं की डी ए सपोज एच ऍड केली तर आता हा स्पॅनिंग सबग्राफ राहील का? तर नाही. तर कारण तो मुळात सबग्राफच नाही ना राहणार. कारण सबग्राफची डेफिनेशन कुठे तो फॉलो करतोय, एज सेट हा सबसेट कुठे आहे, मुळात ग्राफमध्ये डीए एजच नाहीये, बट स्टील मी इथे ऍड केली म्हणजे मुळात तो आधी सबग्राफच नाही. मग भले सगळे व्हर्टायसेस कन्सिडर केलेले असले तरी पण मी त्याला स्पॅनिंग सबग्राफ नाही म्हणणार कारण माझी जी काही ही कंडिशन आहे ना, ही कंडिशन अशीच राहणार आहे ना, ई ऑफ एच मस्ट बी सबसेट ऑफ ई ऑफ जी. ठीक आहे, सो सबग्राफच आपल्याला फॉलो करायचंय, फक्त व्हर्टायसेस मात्र सगळे घ्यायचे. व्हर्टायसेस सगळे घेतले की जो काही मला मिळणारा ग्राफ असेल त्याला मी स्पॅनिंग सबग्राफ असं मेन्शन करू शकतो. ठीक आहे, बघा या दोन डेफिनेशन समजल्यात का, सबग्राफ आणि स्पॅनिंग सबग्राफ. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. आता ही मात्र जरा डिफिकल्ट आहे, जराशी, जास्त नाही. आपण बघूया व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ म्हणजे काय आहे ते. आता व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ जर मला ड्रॉ करायचा असेल तर मुळात मला आधी एखादा ग्राफ लागतो. एक मी जीपीक्यू ग्राफ कन्सिडर केला. त्याच्यानंतर व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ जर मला तयार करायचा असेल तर मग मात्र मला एक सेट लागतो डब्ल्यू की जो दिलेल्या ग्राफच्या व्हर्टेक्स सेटचा सबसेट आहे. ठीक आहे, जीपीक्यू माझा ग्राफ झाला, त्याच्यानंतर मी काय केलं, एक डब्ल्यू सेट कन्सिडर केला की जो दिलेल्या ग्राफच्या व्हर्टायसेसचा म्हणजे व्हर्टेक्स सेटचा एक सबसेट आहे. हा जर असेल तर या डब्ल्यू सेट साठीच मी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करणार. ठीक आहे, मी कोणत्याही ग्राफसाठी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करायला घेतला तरी सुद्धा मला आधी व्हर्टेक्सचा एक सेट लागेल. सो या डब्ल्यू भोवती मी जो काही ग्राफ काढणार आहे ना, म्हणून मी त्याला म्हणतो की व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. सो मला आधी एक डब्ल्यू लागेल आणि तो जो काही माझा ग्राफ तयार होईल ना त्याचं नोटेशन असतं जी ऑफ डब्ल्यू. ठीक आहे, दिलेल्या व्हर्टेक्स सेटसाठी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ जो काही माझा तयार होईल
तर त्याचं माझं नोटेशन असतं जी ऑफ डब्ल्यू. मग आता जर मला जी ऑफ डब्ल्यू हा ग्राफ तयार करायचा असेल, तर मला नेहमीच्या पद्धतीने आधी काय फाइंड आउट करणं गरजेचं आहे? बघा, विचार करा की कोणताही ग्राफ ज्यावेळेस मी तयार करायला घेतो, त्यावेळेस कोणत्या दोन गोष्टी लागतात? कॉम्प्लिमेंट मध्ये पण आपण बघितलं, सबग्राफ मध्ये पण बघितलं, स्पॅनिंग सबग्राफ मध्ये पण बघितलं. कोणताही ग्राफ घ्या, तो जर तुम्हाला डिफाईन्ड करायचा असेल, तर तुम्हाला व्हर्टेक्सचा सेट आणि एजेसचा सेट अशा दोन गोष्टी मॅन्डेटरी आहेत लिहिणं. मग आता इथे माझा ग्राफ काय आहे, तर जी ऑफ डब्ल्यू आहे. पण मग जी ऑफ डब्ल्यू जरी माझा ग्राफ असला, तरी सुद्धा त्या ग्राफचा व्हर्टेक्स सेट आणि त्या ग्राफचा एज सेट हे तर लागेलच ना. मग ती डेफिनेशन काय आहे? आधी नोटेशन काय येणार, तर व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू. आपण नेहमी काय लिहितो, की व्ही ऑफ जी लिहितो. जी ग्राफचा व्हर्टेक्स सेट म्हणजे व्ही ऑफ जी. पण इथे कसं होणार, व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू, कारण जी ऑफ डब्ल्यू ग्राफचा व्हर्टेक्स सेट. सो व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू, याच्यासाठी मला काहीतरी एक डेफिनेशन लागेल. आणि ई ऑफ जी ऑफ डब्ल्यू, याच्यासाठी मला काहीतरी एक डेफिनेशन लागेल. ठीक आहे, एज सेट ऑफ व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आणि व्हर्टेक्स सेट ऑफ व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. नॉर्मली आपण जी ग्राफ कन्सिडर करतो म्हणून त्याचा व्ही ऑफ जी आणि ई ऑफ जी असं मेन्शन करतो. एच ग्राफ असेल तर व्ही ऑफ एच आणि ई ऑफ एच असं मेन्शन करतो. पण आता मुळात माझा ग्राफ असा आहे ना, जी ऑफ डब्ल्यू आहे. त्यामुळे जी ऑफ डब्ल्यू ग्राफसाठी व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू आणि व्ही ऑफ ई ऑफ जी ऑफ डब्ल्यू अशा दोन डेफिनेशन्स मला लागतील. ठीक आहे, त्यापैकी व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू इज नथिंग बट अवर सेट डब्ल्यू. म्हणजेच काय, की व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करताना जो काही मी व्हर्टेक्सचा सेट कन्सिडर केलेला आहे, तोच सेट म्हणजे माझ्या दिलेल्या ग्राफचा व्हर्टेक्स सेट. व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू इक्वल टू डब्ल्यू. आणि ई ऑफ जी ऑफ डब्ल्यू म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी युव्ही एजेस कन्सिडर करणार, सच दॅट यू अँड व्ही बोथ आर इन डब्ल्यू. ठीक आहे, एजेस कोणत्या कन्सिडर करतोय, तर ज्या एजेसचे एंड व्हर्टायसेस डब्ल्यू या सेटमध्ये आहेत, तेवढ्याच एजेस मी ग्राफमध्ये कन्सिडर करणार. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही एजेस मी ग्राफमध्ये कन्सिडर करणार नाही. मग असा जो काही माझा ग्राफ तयार होईल ना, त्याला मी म्हणणार व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. बघा, परत एकदा मी डेफिनेशन रिवाइज करतो. सुरुवातीला काय, तर मुळात मला आधी एक ग्राफ दिलेला आहे, जी ग्राफ. ह्या ग्राफसाठी मला व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करायचा आहे. पण मग व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करायचा असला तर मला आधी व्हर्टेक्सचा सेट मॅन्डेटरी आहे. तो सेट सपोज डब्ल्यू मी कन्सिडर केला आणि तो जी ग्राफच्या व्हर्टेक्स सेटचा सबसेट असायला पाहिजे. आणि या डब्ल्यू सेटसाठी मी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करणार आणि त्याचं लिहिणार कसं मी, तर जी ऑफ डब्ल्यू असं त्या ग्राफचं नाव असेल. पण मग जी ऑफ डब्ल्यू हा जर ग्राफ असेल तर त्याचा व्हर्टेक्स सेट पाहिजे, त्याचा एज सेट पाहिजे, त्यांना डेफिनेशन्स पाहिजेत. म्हणून ते व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू आणि ई ऑफ जी ऑफ डब्ल्यू असे सेट येणार आहेत. पण त्यापैकी व्ही ऑफ जी ऑफ डब्ल्यू म्हणजे नथिंग बट अवर सेट डब्ल्यू, कारण तोच मुळात आपण सुरुवातीला कन्सिडर करतोय. आणि ई ऑफ जी ऑफ डब्ल्यू म्हणजेच काय, तर कोणत्या एजेस जातील, तर ज्या एजेसचे एंड व्हर्टायसेस सेट डब्ल्यू मध्ये आहेत, अशा एजेस आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. आणि असं झाल्यानंतर फायनली मला जो काही जी ऑफ डब्ल्यू मिळेल, दॅट इज कॉल्ड द व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ फॉर द सेट डब्ल्यू. ओके, मग आता बघा, मी एक ग्राफ कन्सिडर करतो. आपण 4 व्हर्टायसेस असलेला, से V1, V2, V3, V4 असे 4 व्हर्टायसेस कन्सिडर केले. आणि मी असा काहीतरी एक कम्प्लीट ग्राफ कन्सिडर केला. असं नाहीये की कम्प्लीटच पाहिजे, कोणताही चालतो. मी हा एक घेतला, K4 ग्राफ कन्सिडर केला. आणि मी डब्ल्यू सेट लिहितो. बघा काय लिहितोय, तसे V1, V2 आणि V3 असे 3 व्हर्टायसेस कन्सिडर केले डब्ल्यू सेट मध्ये. मग हा माझा जी ग्राफ आहे. आता मी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करणार सेट डब्ल्यू साठी, म्हणजे तो मिळणारा ग्राफ माझा जी ऑफ डब्ल्यू असा असेल. ओके, मग जी ऑफ डब्ल्यू या ग्राफसाठी आता मला व्हर्टेक्स सेट काय असेल आणि एजेसचा सेट काय असेल हे बघणं गरजेचं आहे. पण व्हर्टेक्स सेट म्हणजेच काय असतो, तर दिलेला सेट. म्हणजेच मी आता जी ग्राफ मधले डब्ल्यू मध्ये असणारे व्हर्टायसेस जी ऑफ डब्ल्यू साठी ड्रॉ करून टाकेन. मग सपोज मी इथे V1 घेतला
इथे V2 घेतला, इथे V3 घेतला. कारण तेच व्हर्टायसेस मला आहे तेच कन्सिडर करायचे. आणि आता एजेस मी कोणत्या कन्सिडर करणार? तर ज्या एजेसचे एंड व्हर्टायसेस सेट डब्ल्यू मध्ये आहेत तेवढ्याच एजेस मी कन्सिडर करेन. मग आता ओरिजिनल ग्राफ प्रमाणे, ओके, ओरिजिनल ग्राफ प्रमाणे V1, V2 आणि V3 ह्या तिघांमध्ये असणाऱ्या एजेसच मला कन्सिडर करायच्या आहेत. मग V1, V2 एज ग्राफ मध्ये आहे का? तर आहे. आणि V1, V2 दोनही व्हर्टायसेस सेट डब्ल्यू मध्ये आहेत, म्हणून मी एज ऍड करून टाकली. ओके. त्याच्यानंतर V2, V3 एज ग्राफ मध्ये दिसतीये. मग दोन्ही व्हर्टायसेस ग्राफ मध्ये आहे, सेट डब्ल्यू मध्ये आहेत, सो ती पण मी एज ऍड करून टाकली. ओके. त्याच्यानंतर V1, V3 व्हर्टायसेस मला सेटमध्ये दिसत आहेत, त्यांच्यामध्ये पण ग्राफमध्ये एज आहे, ही एज, त्यामुळे ही पण मला ऍड करावी लागली. आता उरलेल्या एजेस पैकी V3, V4 ही एक एज दिसते, पण V3, V4 पैकी V4 हा व्हर्टेक्स सेट डब्ल्यू मध्ये नाही. मग V4 व्हर्टेक्स जर सेट डब्ल्यू मध्ये नसेल तर मला मुळात जी ऑफ डब्ल्यू मध्ये एज नाही ऍड करता येणार. त्यानंतर V1, V4 एज जी काही आहे ही एज, त्यापैकी सुद्धा V4 व्हर्टेक्स सेट डब्ल्यू मध्ये नाही, त्यामुळे ती सुद्धा एज मला ग्राफमध्ये नाही ऍड करता येणार. ठीक आहे. म्हणजे मला आधी मुळात एवढ्याच एजेस ऍड करता येतील, आणि ह्या ज्या काही एजेस आहेत त्या एजेस आणि मग हे व्हर्टायसेस असं मिळून जो काही हा ग्राफ तयार झालाय, दॅट इज कॉल्ड द व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ फॉर गिव्हन ग्राफ जी अँड सेट डब्ल्यू. ओके. बघा, समजलंय का काय काय कन्सिडर केलंय ते? आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफचं. सपोज मी एक सेट बघा काय मेन्शन करतो, W1 सेट कन्सिडर करतो आणि त्याच्यामध्ये काय घेतो, तर V3 आणि V4 हे दोनच व्हर्टायसेस कन्सिडर करतो. म्हणजे आता जो काही माझा W1 साठी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार होईल ना, तो माझा ग्राफ असेल G ऑफ W1. ओके. मग याच्यासाठी कोणते व्हर्टायसेस मी कन्सिडर करणार आणि कोणत्या एजेस कन्सिडर करणार? तर ज्यावेळेस मी G ऑफ W1 असा ग्राफ कन्सिडर करतोय त्यावेळेस W1 मधले सगळे व्हर्टायसेस घ्यायचे, म्हणजेच मला V3 व्हर्टेक्स घ्यावा लागेल आणि V4 व्हर्टेक्स घ्यावा लागेल, दोन्ही व्हर्टायसेस घ्यावे लागणार. आता एजेस कोणत्या ऍड करणार? तर ज्या एजेसचे एंड व्हर्टायसेस W1 मध्ये आहेत तेवढ्याच एजेस. आता ग्राफमध्ये टोटल 6 एजेस दिसत आहेत, पण त्यापैकी फक्त V3 आणि V4 मधलीच एज अशी आहे की ज्याचे दोनही एंड व्हर्टायसेस सेट W1 मध्ये आहे, म्हणून मी त्या दोन व्हर्टायसेस मध्येच फक्त एज ऍड करेन. आणि हा जो काही मला मिळालेला नवीन ग्राफ आहे, हा माझा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ फॉर सेट W1 असं मला मेन्शन करता येईल. ओके. बघा, आता क्लिअर कट ही डेफिनेशन समजले का? व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ मला मॅन्डेटरी आहे की आधी एक सेट मेन्शन करणं, आणि तो सेट घेतला की मग त्याच्यानंतर मी त्याचे वेगवेगळे व्हर्टेक्स, म्हणजे त्याच्यासाठी मी जो काही ग्राफ असेल व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तो मी तयार करेन. अजून एक वाटल्यास आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, मी एक ग्राफ घेतो. P1, P2, P3, P4 आणि P5 असे मी 5 व्हर्टायसेस असलेला ग्राफ घेतला आणि एक सेट कन्सिडर करतो, सेट W2. कोणते व्हर्टायसेस घेतलेत त्याच्यामध्ये? तर P1, P2 आणि P4 असे 3 व्हर्टायसेस घेतो. म्हणजे याच्यासाठी मिळणारा ग्राफ माझा G ऑफ W2 असा असेल. मग कोणते व्हर्टायसेस मी घेणार? तर P1 घ्यावा लागेल, त्याच्यानंतर P2 घ्यावा लागेल आणि P4 पण घ्यावं लागेल. तीनही व्हर्टायसेस W2 मधले आहे तसेच घेतले. आता एजेस कोणत्या कोणत्या ऍड करेन? तर एक बघा, आधी मुळात P1, P2 मध्ये ग्राफमध्ये एजच नाही, त्यामुळे ती काय ऍड करण्याचा प्रश्नच नाही. P1, P4 मध्ये पण एज नाही, पण P2 आणि P4 मध्ये ग्राफमध्ये एज आहे. त्या एजचे दोनही एंड व्हर्टायसेस W2 मध्ये आहेत, मग मी P2, P4 मध्ये एज ऍड करून टाकेन. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या एजेस आहेत ना, म्हणजे ही एज, त्याच्यानंतर ही एज, त्याच्यानंतर ही एज, या एजेसचे एंड व्हर्टायसेस बघितले तर ते दोनही एंड व्हर्टायसेस W2 मध्ये नाहीच आहे, त्यामुळे त्या एजेस मला कन्सिडर करता येणार नाही.
ठीक आहे. नुसता एक एंड व्हर्टेक्स W2 मध्ये असून नाही चालणार आहे, कारण एज ड्रॉ करायची म्हणजे दोनही एंड व्हर्टायसेस पाहिजेत ना. म्हणजे हा झाला माझा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ फॉर सेट W2. ठीक आहे. बघा समजलं का ही डेफिनेशन? आता जसं व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आहे ना, तसंच आपल्याला पुढची एक डेफिनेशन बघायची आहे एज इंड्यूस सबग्राफची. आता तुम्हाला ही सांगता येईल, म्हणजे तुम्ही हळूहळू विचार करा. एज इंड्यूस सबग्राफ, जसं व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आहे तसंच एज इंड्यूस सबग्राफ. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काय दिलेलं असायला पाहिजे, तर आधी एक ग्राफ कन्सिडर करणार GPQ. जसा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करण्यासाठी आपल्याला व्हर्टेक्सचा सेट ओरिजिनल ग्राफच्या व्हर्टेक्स सेटचा सबसेट असायला लागतो, तसा इथे एज इंड्यूस सबग्राफसाठी आपल्याला एजेसचा सेट कन्सिडर करायचा आहे आणि तो ओरिजिनल ग्राफच्या एज सेटचा सबसेट असायला हवा. सो के सबसेट ऑफ ई ऑफ जी. आणि मग ह्या के सेटसाठी मी जो काही एज इंड्यूस सबग्राफ तयार करेन तो झाला माझा जी ऑफ के, कारण डब्ल्यू साठी जी ऑफ डब्ल्यू होता, तसं के साठी जी ऑफ के. पण परत तेच की जी ऑफ के हा मी ग्राफ तयार करायला घेतला तरी सुद्धा मला दोन डेफिनेशन्स लागतील ना, व्ही ऑफ जी ऑफ के आणि ई ऑफ जी ऑफ के. या दोन डेफिनेशन्स मला लिहिता आल्या की मला एज इंड्यूस सबग्राफ तयार करता येईल. ठीक आहे. पण मग परत तिकडे जसं तुम्ही व्हर्टेक्सचा सेट कन्सिडर केलात आणि तोच जी ऑफ डब्ल्यूचा व्हर्टेक्स सेट होता, तसा आता इथे एज इंड्यूस सबग्राफ आहे. म्हणजे तुम्हाला व्ही ऑफ जी ऑफ के आणि ई ऑफ जी ऑफ के यापैकी एकाची डेफिनेशन डायरेक्टली मिळणार. काय करणार तुम्ही, एजेस कन्सिडर करणार के. ठीक आहे, कारण एज सेट म्हणजेच माझा दिलेला एजेसचा सेट. आणि मग मात्र व्ही ऑफ जी ऑफ के काय डिफाईन करावं लागेल, तर ह्याच्यामध्ये व्ही व्हर्टेक्स असे असणार आहेत की सच दॅट ई बिलॉंग्स टू के इज इन्सिडंट ऑन व्ही. असे व्हर्टायसेस मला कन्सिडर करायचे की ज्या काही मी एजेस कन्सिडर केल्या आहेत त्यांचे एंड व्हर्टायसेस एवढे मला कन्सिडर करावे लागणार. ओके. बघा मी सपोज कन्सिडर करतो, एक ग्राफ कन्सिडर करतो. या पद्धतीने मी व्हर्टायसेस मेन्शन केले. त्याच्यानंतर एजेस कन्सिडर करूया आपण. ओके. त्याच्यानंतर याला मी लेबलिंग करतो V1, V2, V3, V4, V5, V6, V7. एजेसना आपण लेबलिंग करतो कारण आपल्याला आता एजेसचा सेट घ्यायचा आहे. E4, E5, E6 आणि E7. सो हा एक माझा जी ग्राफ आहे. आता या ग्राफसाठी मला एज इंड्यूस सबग्राफ तयार करायचा आहे. मग मी आधी काय करेन, एक के सेट घेईन. त्या के सेटमध्ये मी काय काय घेतोय बघा, तर E1 एज घेतो, त्याच्यानंतर E2 एज घेतो आणि E4 एज घेतो. 3 एजेस मी कन्सिडर केल्या. सो ह्याच्यासाठी मला एज इंड्यूस सबग्राफ तयार करायचा आहे. तो माझा कसा असेल, तर जी ऑफ के असा असणार आहे. मग आता मला व्हर्टायसेस आणि एजेस ऍड करावे लागतील. पण एजेस कोणत्या घ्यायच्या, तर ज्यांचे म्हणजे ज्या के या सेटमध्ये दिलेले आहेत तेवढ्याच एजेस मला कन्सिडर करायच्या आहेत. बरोबर. मग E1, E2 आणि E4 या तीनच एजेस मी कन्सिडर करणार आणि ऑटोमॅटिकली त्यांचे एंड व्हर्टायसेस सुद्धा येणार. मग E1 एज मी पहिल्यांदा ऍड करतो. त्याचा एक एंड व्हर्टेक्स होता V1 आणि दुसरा एंड व्हर्टेक्स होता V7. त्याच्यानंतर E2 एज ऍड करतो. पण मग E2 एजचे एंड व्हर्टायसेस काय आहेत, तर एक आहे V1 आणि दुसरा आहे V2. मग ऑलरेडी मी V1 ऍड केलाय ना, त्यामुळे मी वेगळा V1 आणि V2 आणि एज E2 असं नाही ऍड करणार आहे. ओके. व्हर्टायसेस मला रिपीट नाही करायचे, मी ऑलरेडी ऍड केले असतील तर त्यालाच कंटिन्यू करायचंय. त्यामुळे मी हे जे काही आहे त्यापैकी मी फक्त E2 एज ऍड करेन अशी आणि V2 नवीन व्हर्टेक्स ऍड करेन. सो E2 इथे E1 आणि शेवटची एज माझी E4 एज, त्यामुळे मी E4 एज ऍड करणार आणि त्याचे एंड व्हर्टायसेस म्हणून मला V4 आणि V3 कन्सिडर करावं लागेल. बघा मी काय केलं, E1, E2 आणि E4 अशा फक्त तीनच एजेस ऍड केल्या आणि त्यांचेच फक्त एंड व्हर्टायसेस ऍड केले. आता जर ग्राफ व्यवस्थित तुम्ही बघितलात तर ग्राफ मध्ये दिसताना कसं दिसतंय की V2 आणि V3 मध्ये E3 एज सुद्धा आहे, म्हणून ती इथे ऍड करायची का, तर नाही. कारण
मुळात एज इंड्यूस सबग्राफ तयार करताना एजेसच्या सेटमध्ये जे काही दिलेलं आहे ना, तेवढंच मला चूज करायचं आहे. मग भले एंड व्हर्टायसेस त्यांचे आले आणि एखादी एज आपण ऍड करू शकत असलो तरी सुद्धा करायची नाही, कारण ती मुळात दिलेल्या सेटमध्येच नाहीये. म्हणून V2 V3 इथे दोनही व्हर्टायसेस ऍड झालेले दिसत असतील आणि ग्राफमध्ये एज असेल तरी सुद्धा ती इथे आपल्याला ऍड नाही करता येणार. ओके, आणि व्हर्टायसेस रिपीट रिपीट करायचे नाहीये, ते एकदाच फक्त तिथे ऍड करायचे. मग हा झाला माझा एज इंड्यूस सबग्राफ. ठीक आहे. बघा अजून एखादं एक्झाम्पल आपण K1 सेट घेऊ, त्याच्यामध्ये एजेस घेऊया से E7 E2 आणि E3. ओके, E7 E2 आणि E3. आता ह्या दिलेल्या ग्राफसाठी आपल्याला एज इंड्यूस सबग्राफ तयार करायचा आहे. मग मी काय करेन, G ऑफ K1, मग E7 एज आहे म्हणजे मला दोन व्हर्टायसेस घ्यायचे, एक आहे V7 एक आहे V5, आणि E7 एज मी घेऊन टाकली. त्याच्यानंतर E2 एज आहे म्हणून मला V1 आणि V2, सो E2 एज घेऊन टाकली. त्याच्यानंतर E3 पण आहे त्यामुळे V2 आणि V3, सो E3 एज. मग तीन व्हर्टायसेस आणि सॉरी तीन एजेस आणि त्याचे करस्पॉन्डिंग एंड व्हर्टायसेस. ठीक आहे. मग हा झाला तुमचा एज इंड्यूस सबग्राफ. मग आता असं करताना तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे परत ग्राफ मिळणार. म्हणजे दिलेला ग्राफ कनेक्टेड असेल पण एज इंड्यूस सबग्राफ डिस्कनेक्टेड असेल, दिलेला ग्राफ डिस्कनेक्टेड असेल एज इंड्यूस सबग्राफ मे बी कनेक्टेड असेल, असंही होऊ शकतं. ठीक आहे. याची प्रॅक्टिस म्हणून, म्हणजे आतापर्यंत कसं आहे की आजच्या पर्यंत जे काही झालंय त्याची प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी काही प्रॉब्लेम्स वेगवेगळे देईन, ग्राफ देईन, त्याचा एज इंड्यूस सबग्राफ तयार करा, वर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार करा, एखादा कनेक्टेड ग्राफ तयार करा, एखादा डिस्कनेक्टेड ग्राफ तयार करा. प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईन, म्हणजे तुम्हाला ते सगळ्या डेफिनेशन्स कळल्या आहेत की नाही कळल्यात हे मला समजेल. ओके, इथे बघा डेफिनेशन्स, वर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आणि एज इंड्यूस सबग्राफ दोन्ही डेफिनेशन्स दिलेले आहेत. सो त्या वाचा आणि एक्झाम्पल्स बघा. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आता आपण बघूया डिग्री सिक्वेन्सची, आणि हा टॉप थांबवूया आपण. GPQ ग्राफ जो काही आहे त्या ग्राफमध्ये आपण एक नॉन इन्क्रीजिंग सिक्वेन्स कन्सिडर करणार, D1 ग्रेटर दॅन इक्वल टू D2 अँड सॉन अप टू ग्रेटर दॅन इक्वल टू DP. पण त्यातली DI टर्म म्हणजे काय आहे तर VI व्हर्टेक्सची डिग्री. मग असा सिक्वेन्स की जो ग्राफ मधल्या व्हर्टायसेसच्या डिग्रीज कन्सिडर केल्या आहेत आणि एका पर्टिक्युलर वे मध्ये एक्सप्रेस केल्या आहेत, तर त्याला, त्या सिक्वेन्सला आपण डिग्री सिक्वेन्स फॉर द गिव्हन ग्राफ असं म्हणतो. ठीक आहे. डिग्री सिक्वेन्स मेन्शन करताना तो कसा लिहायचा आहे तर नॉन इन्क्रीजिंग, म्हणजे हायेस्ट टर्म अगोदर, मग त्याच्यानंतर लहान 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 असं करत करत. ठीक आहे. आणि कदाचित काही वेळेला टर्म्स सेम पण येऊ शकते. म्हणजे इथे एक एक्झाम्पल बघा, एक G ग्राफ दिलाय आणि ह्या G ग्राफ मध्ये काही व्हर्टायसेस आहेत. मग मी सुरुवातीला काय करेन, ग्राफ मधल्या व्हर्टायसेसच्या डिग्रीज कॅल्क्युलेट करेन. म्हणजे मला V1 ची डिग्री 1 मिळाली, V2 ची 1 मिळाली, V3 ची डिग्री 2 आहे, V4 ची 3 आहे, V5 ची परत 2 मिळाली, V6 ची 5 मिळाली. मग आता ज्यावेळेस मी हा ग्राफ कन्सिडर करतोय, मग याचा डिग्री सिक्वेन्स मी कसा लिहिणार तर ग्राफ मधल्या व्हर्टायसेस पैकी हायेस्ट डिग्री मी सुरुवातीला लिहीन, सो 5. त्याच्यानंतर कमी असलेली डिग्री म्हणजे मला 3 मिळेल, त्याच्यानंतर कमी असलेली, मग आता डिग्री 2 आणि डिग्री 2 असे मला दोन व्हर्टायसेस मिळत आहेत. सो तुम्ही कुठलाही आधी घ्या, असं नाही की V3च आधी घ्यायचा आणि मग V5 आधी घ्यायचा, असं काही नाही. तुम्ही डिग्री 2 चा कुठलाही एक व्हर्टेक्स, डिग्री 2 चा परत एक व्हर्टेक्स मेन्शन करा. V5 V3 लिहिला चालेल किंवा V3 V5 लिहिला तरी पण चालेल. आणि त्याच्यानंतर डिग्री 1 चा व्हर्टेक्स, मग तो सुद्धा तुम्ही V2 आधी कन्सिडर केला किंवा V1 आधी कन्सिडर केला तरी पण चालेल. आणि ऍट द एंड परत उरलेला व्हर्टेक्स आणि त्याची डिग्री. मग हे जे काही मला मिळालं ना, धिस इज कॉल्ड द डिग्री सिक्वेन्स फॉर द गिव्हन ग्राफ G, आणि तो आपल्याला अशा वे मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. ठीक आहे. कुठलाही ग्राफ कन्सिडर केला तरी पण त्याचे आपल्याला डिग्री सिक्वेन्स मेन्शन करता येणार, आणि तो ह्या वे मध्ये आपण मेन्शन करणार आहोत. असं नाही की V1 व्हर्टेक्स पहिल्यांदा लिहायचा, V6 व्हर्टेक्स शेवटी लिहायचा, असं नाही. डिग्रीज महत्वाच्या आहेत. हायेस्ट डिग्रीची टर्म ही अगोदर येणार, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी किंवा कदाचित सेम असली तरी पण चालू शकेल. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, सपोज हा एक ग्राफ कन्सिडर केला, एच ग्राफ.
तर याच्यामध्ये डिग्रीज कॅल्क्युलेट करूया. 2, 1, 1, त्याच्यानंतर 3, 2, 3 आणि 4. मग या एज ग्राफसाठी मी काय लिहिणार डिग्री सिक्वेन्स? तर 4, 3, 3, 2, 2, 1, 1. मग हा माझा डिग्री सिक्वेन्स झाला फॉर द गिव्हन ग्राफ एच. सो अशा पद्धतीने आपण डिग्री सिक्वेन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, या टॉकमध्ये आपण थांबू. पुढच्या टॉकमध्ये आपल्याला अजून काही डेफिनेशन्स बघायचे आहेत आणि प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. नेक्स्ट टॉक हा आयसोमॉर्फिक ग्राफ्सवर आहे. सो आयसोमॉर्फिक ग्राफ्स म्हणजे काय असतं, डेफिनेशन काय आहे आणि त्याचे आपण एक दोन प्रॉब्लेम्स बघू. ओके.